जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात आणि ते जे लोक या योजनांचा लाभ घेत आहेत त्या लाभार्थ्यांसाठी खास महत्त्वाची माहिती आहे. बघा, आता ज्या काही योजना आहेत राज्य आणि केंद्र सरकारच्या, त्या कोणत्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, आणि केंद्राची योजना कोणती आहे? केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना NSAP या योजना राबवल्या जातात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामार्फत. तर या योजनांचे जे काही पैसे आहेत ते पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. येत्या महिन्यात सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्या संदर्भातले 2 GR आपल्यासमोर आहेत. ते 2 GR मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे अद्याप मिळालेले नाहीत त्यांनी काय करायचं त्यावर पर्यायसुद्धा सरकारने सांगितलेलं आहे. ती माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, आता हा एक GR आहे 11 एप्रिल 2025 रोजीचा. म्हणजे या योजनांचे जे काही पैसे आहेत, अनुदान आहेत, ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्याच्यामध्ये आता डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण म्हणजे जे काय अनुदान आहे ते DBT मार्फत देण्यात येत आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे मिळतात? डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर पोर्टल, म्हणजे जे काय आहे लाडक्या बहिणींना जसे पैसे मिळतात तसेच आता DBTद्वारे या निराधार योजनेचे पैसे मिळणार आहेत, संजय गांधी योजनांचे पैसे मिळणार आहेत. तर त्यासाठी आता सरकारने हे प्रक्रिया सुरू केलेली आहे DBT मार्फत पैसे ट्रान्सफर करण्याची. तर त्याच्यामध्ये आता डिसेंबर 2024 पासून या योजनांचे पैसे DBTद्वारे ट्रान्सफर करण्यात येत आहेत, देण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे 2025 मार्चपर्यंत अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. तर बघा, जवळजवळ डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अशा महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. एप्रिलचा उल्लेख दुसऱ्या GRमध्ये आहे, तो GRसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर आतापर्यंत DBTद्वारे कोणकोणत्या महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत बघा, डिसेंबर 2024, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 हे जे काय पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. आता 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एप्रिल 2025चे अर्थसहाय्य DBTद्वारे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्यासाठी निधी वितरणास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार आता लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. अशा पद्धतीने हे जे काय आहे निधीचा क्रायटेरिया स्ट्रक्चर हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. हा GR तुम्हाला government.in महाराष्ट्र government.in या वेबसाईटवरती पाहता येणार आहे. बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे, मार्च पर्यंतचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. हा GR आहे. तर दुसरा एक GR आहे 28 एप्रिल 2025चा. याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की डिसेंबर 2024 पासून DBTद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. आता एप्रिलचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. एप्रिल 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. तुमच्या खात्यात आले की नाही ते तुम्ही चेक करून पहा. तर त्यानंतर आता 2025 मे ह्याचं जे काय महिन्याचं अनुदान आहे ते सुद्धा बँक खात्यात जमा करायचे आहे. त्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबतचा शासनाचा विचाराधीन होते शासन. तर त्यासाठी आता या योजनेचा निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हे जे काय लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना टोटल किती रक्कम मिळाली आहे बघा,
DBTद्वारे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जवळजवळ 5 महिन्याचे पैसे या लाभार्थ्यांना मिळाले आहेत. तर बघा आता ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं, बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची मला पैसे आलेत की नाहीत, कोणत्या महिन्यापर्यंतचे पैसे आले नाहीत, कोणत्या महिन्यापर्यंतचे पैसे आले आहेत. जर तुम्हाला डिसेंबर 2024 पासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या महिन्यात जर पैसे आले नसतील तर तुम्ही तिथं चौकशी करायची का आले नाहीत. त्यांनी जे काही रिझन सांगतील ते बघायचं. अन्यथा जर तुमचं DBT लिंकिंग आहे का, आधार मोबाईल लिंकिंग आहे का, हे एकदा चेक करायचं. आधार मोबाईल लिंक करायचं आहे, बँक अकाउंट DBT लिंकिंग करायचं आहे. हे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यात किंवा प्रोसेस केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण या 2 GR पाहिलेले आहेत. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि विधवा योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना ह्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत. त्यांनी आपलं खातं चेक करायचं आहे आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर बँकेशी संपर्क साधून DBT लिंकिंग करायचं आहे. अशा पद्धतीने आजची नवीन अपडेट आपण बघितलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही ते लवकर चौकशी करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.